राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना मनापासून वाटतं। हे चित्र राजकीय मंडपामध्ये कधी पाहायला मिळेल कुणास ठाऊक, मात्र लग्नाच्या मंडपामध्ये तरी हे चित्र मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना याची देही याची डोळा पाहायला मिळालंय। निमित्त होतं राज ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नाचं, म्हणजे यश देशपांडे यांच्या लग्न सोहळ्याचं। यश हा राज ठाकरे यांची बहीण जयवंती यांचा मुलगा। मुंबईच्या दादरमधील राजा शिवाजी विद्यालयामध्ये यश देशपांडे आणि रिया पवार यांचा विवाह सोहळा पार पडलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लग्नाला उपस्थिती लावली। वधूवरांपेक्षा सगळ्यांच्या नजरा होत्या त्या एकमेकांच्या शेजारी उभं राहून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संवाद साधणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडे। अगत्यानं थोरल्या बहिणी रश्मी ठाकरेंशी गप्पा मारणाऱ्या राज ठाकरेंना कॅमेऱ्यानं टिपलं। विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधूंमधलं राजकीय वैमनस्य महाराष्ट्रानं अनुभवलेलं आहे। मात्र लग्नाच्या निमित्तानं ठाकरे बंधूंमधला हा जिव्हाळा पाहून अनेक जण समाधान व्यक्त करताना हेच चित्र राजकीय मंडपात देखील पाहायला मिळणार का, अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। तर या भेटीवरती राधाकृष्ण विखे पाटील आणि संजय शिरसाट यांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात। ठीक आहे, ते भेटले असतील, चर्चा केली असेल। शेवटी दोन पक्षाचे नेते आहेत, तर त्यांनी त्याच्यात काय त्यांची चर्चा झाली माहीत नाही, परंतु मला वाटतं तो एक कौटुंबिक सोहळा होता। तेवढ्यापुरतं मला वाटतं त्यांची मर्यादित भेट असावी असं माझं मत आहे। लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाहीये। जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं असतं। राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे। म्हणून मला वाटतं त्यांचा कधीही एकत्रीकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही। शिवसेनेला जी खाती मिळाली त्यावर समाधानी आहात का तुम्ही? निश्चित समाधानी आहोत। आम्हाला जी खाती मिळेल त्यात आम्ही निश्चित चांगलं काम करून दाखवणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।